नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे सुंदर असे 3D बाउल जे की कमळाकार आहे, म्हणजे याला एक फुलाचा आकार दिलेला आहे, तो कसा बनवायचा हे बघूयात. तर बघा, हे आपण या दोन कलर पॅटर्न मध्ये बनवलेला आहे. एकामध्ये आपण गुलाबी कलरचे शेड्स वापरलेले आहेत आणि दुसऱ्यामध्ये पांढऱ्या कलरने. तर बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण हे फूल कसे बनवायचे आहे ते बघितले होते. तर याचा बेस जो आहे हेच फूल आहे. तर आपल्याला पहिला हा फूल बनवून घ्यावा लागेल आणि त्यानंतर काय करायचं आहे, बघा याच्यामध्ये ना दोन प्रकारच्या पाकळ्या होत्या. एक पाकळी जी आपण ब्राऊन कलरच्या मोत्यांना जुळवून बनवली होती, ब्राऊन कलरच्या मोत्यांची एक पाकळी, आणि दुसरी पाकळी जी होती ती मागची ही गोल्डन कलरच्या मोत्यातली पाकळी. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या दोन प्रकारच्या पाकळ्या बनवलेल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, ती जी ब्राऊन कलरच्या मोत्यातनं पाकळी बनवली होती जी की वरती आलेली आहे, त्यातल्या 4 पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. तर एका पाकळीच्या 4 पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई काढली. त्यानंतर 3 पांढरे आणि 1 गोल्डन मोती ओवायचा आणि काय करायचं, गोल्डन मोत्याला मागे करायचं. समोरचा जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला 2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि बघा, सेम ब्राऊन कलरच्या मोत्यांची जी दुसरी पाकळी आहे त्यातला एका साईडच्या वरून म्हणजे खालच्या दिशेनं 4 मोती मोजत यायचे. खालून 4 मोती होतील, असे 4 मोती झाले की त्या 4 मोत्यातनं ही सुई काढायची. ठीक आहे. म्हणजे आपण इथे काय केलेलं आहे, ह्या दोन पाकळ्यांना जॉईन केलेलं आहे. जे की ब्राऊन कलरच्या मोत्यांनी पाकळ्या बनल्या होत्या त्याला आपण जॉईन केलं. आता काय करायचं, आता खालच्या ब्राऊन कलरच्या मोत्यातनं समोरच्या 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. बघा, आता सेम पाकळीच्या दुसऱ्या साईडच्या 4 पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई काढलेली आहे. क्लिअर. आता काय करणार, आता आपल्याला परत एकदा 3 पांढरे आणि 1 गोल्डन मोती ओवायचा आहे आणि पांढरा गोल्डन मोती मागे करायचा, पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. दुसऱ्या साईडला देखील 2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि आता जी नेक्स्ट पाकळी येईल ही ब्राऊन कलरमधलीच. ठीक आहे. सेम ब्राऊन कलरच्या मोत्यांमधली जी पाकळी आहे त्यातल्या खालून 4 मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. खालून मोती मोजत यायचे, 4 मोती झाल्यावर त्या 4ही मोत्यातनं सुई काढायची आणि अशा प्रकारे आपण इथे देखील ह्या पाकळ्या जॉईन करून घेतल्या. ठीक आहे. आता काय करायचं, समोरची पाकळी जॉईन करायची. त्यासाठी परत ब्राऊन कलरच्या मोत्यातनं याच पाकळीची जी दुसरी साईड आहे त्यातल्या 4 पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई काढली. त्यानंतर 3 पांढरे आणि 1 गोल्डन मोती ओवला. त्यानंतर गोल्डन मोती मागे करायचा, समोरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. दुसऱ्या साईडला आल्यावर सेम आपल्याला रिपीट करायचं आहे. 2 पांढरे मोती ओवायचे आणि त्याच्या समोर जी पाकळी आहे ब्राऊन कलरच्या मोत्यातनंच बनवलेली त्या पाकळीतल्या 4 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. लक्षात आलं. तर अशा प्रकारे आपण काय करत आहोत, हे जे 4 पाकळ्या ऑलरेडी बनलेल्या होत्या त्याला आपण आता एकमेकांना जॉईन करत आहोत. ठीक आहे. तर ही बघा, शेवटची आपल्याला मागच्या साईडने जास्त चांगली दिसेल. तर अशा प्रकारे आपण काय करणार, ह्या सर्व पाकळ्या जॉईन करून घेणार आणि जॉईन करून घेतल्यामुळे काय होईल, याला एक सुंदर असा 3D लुक येईल, तो असा उभा राहील. ठीक आहे. तर हे झालं आपलं 3Dचं सेंटर जे पीस आहे, ज्यामध्ये आपण बाउल किंवा फुलं वगैरे डेकोरेट करण्यासाठी ठेवणार किंवा तुम्ही जे टी लाईट्स असतात ते देखील ठेवू शकता, ते देखील खूप सुंदर दिसतात. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हा जो सेंटर पीस आहे ह्या फुलाचा तो इथे बनवून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण हे शेवटचे 2 पांढरे मोती ओवून घेतले आणि दोरा असा टाईट ओढून घेतला. आता बघा, हे असं सुंदर असं बनतं. आता याला थोडंसं आपल्याला आकार द्यावा लागेल हाताने, थोडंसं असं मागच्या साईडला त्याला असं गोल करून त्याला प्रेस करून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने, तर तो व्यवस्थित असा खुललेल्या पाकळीसारखा दिसून येतो. आता आपल्याला काय करायचं आहे, सुईला ना मागच्या साईडला जे एक जे गोल्डन मोती दिसत आहेत त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. बघा, आता 4 पाकळ्या ज्या आहेत खालच्या साईडला आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. जे की बेस बनलेला आहे. ठीक आहे. जे की जमिनीवर आहेत. तर त्यातला तो जो पांढरा गोल्डन मोती आहे त्या गोल्डन मोत्यातनं ते जी पांढरी कलरची पाकळी आहे त्यातल्या 3 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. यावेळी आपण किती 3 मोत्यातनं सुई काढली, आधी आपण 4 मोत्यातनं काढली होती. आता इथे 3 मोत्यातनं सुई काढल्यावर इथे 8 पांढरे आणि 1 गोल्डन मोती ओवायचा आहे. त्यानंतर गोल्डन मोत्याला मागे करायचं, समोरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आणि सुई दुसऱ्या साईडला आल्यावर आपण काय करणार, 7 पांढरे मोती ओवायचे आहेत. ठीक आहे. 7 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि समोरची पाकळी बघा, समोरच्या पाकळीतले 3 मोती खालून 3. ठीक आहे.
एकदम त्या गोल्डनच्या मोत्यापासून 3 मोती मोजत यायची आणि ह्या 3ही मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। ठीक आहे, आता काय करायचं, आता गोल्डन मोत्यातनं परत आता समोरच्या पाकळीवर जायचं आहे। ठीक आहे, इथे बघा हे 4 पाकळ्या आहेत, त्यातल्या ह्या 2 पाकळ्यांना आपण अशा प्रकारे जॉईन केलं। आता बघा मागच्या साईडने दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या गोल्डन आणि ह्या ब्राऊन मोत्यातनं सुई फिरवायची आणि समोरच्या पाकळीवर यायचं। ठीक आहे, समोरच्या पाकळीवर आल्यावर ह्या 2 पाकळ्यांमध्ये जो गॅप आहे तिथं आपल्याला अशी ही आपण आता जी पाकळी बनवली 8 आणि 1 गोल्डन मोत्यांची जी पाकळी ती आपल्याला एकदा रिपीट बनवायची। ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, तर टोटल अजून 3 पाकळ्या बनवून घ्यायच्या। तर बघा हे 3 पाकळ्या बनवल्यावर आपण गाठ मारून धागा कट करून घेतलेला आहे। बघा हे मागच्या साईडनं बघितलात तर तुम्ही असे दिसेल, हे आधीचे 4 पाकळ्या आणि त्यानंतर आपण बनवलेल्या ह्या 4 पाकळ्या। ठीक आहे, टोटल 8 पाकळ्या खालच्या बेसला राहणार आणि वरती असा हा खुललेला जो फूल आहे तो दिसेल। तर याच्यामध्ये तुम्ही वाटी, टी लाईट किंवा जे तुम्हाला फुलं वगैरे तुम्ही डेकोरेट करू शकता। तर बघा अशा प्रकारे आपण हे एकदम सिंपल आणि एकदम सोपं आहे, जास्त काही अवघड यामध्ये नाहीच आहे आणि आपल्याला म्हणजे जास्त वेळा दोरा पण ओवायचा नाहीये। तर अगदी सिंपल हे फूल जे आहे ते बनून तयार होतं आणि याला हा जो 3D लुक आलेला आहे त्यामुळे एकदम बाकी फुलांपेक्षा हे एकदम वेगळं असं उठून दिसतं आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा। आमच्या चॅनलवर नवीनच आले असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। धन्यवाद।